नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। चला नवीन दिवस नवी सुरुवात। चला आज काय नवीन, तर आज आपण करतोय नवीन खरवस। तर साखरेमध्ये करणार आहे, मागच्या वेळेस आपण गुळामध्ये केलता। तर चला आमच्याकडे कसा करतात आपण बघूया। तर चला आपल्याला लागणार आहे एवढं साहित्य। तर आपल्याला त्यामध्ये फक्त टाकायच्यात वेलदोडे आणि सुंठ आणि हा गाईचा चीक आहे। तर माझ्या मुलाचा मित्र आहे, त्याची गाई वेली, तर त्यांनी आम्हाला हा चीक दिलाय। इथं गावाकडं लोक सगळं मिळून मिसळून खातात, म्हणजे एकमेकाला देऊन। आता आपल्याकडं आता कसं असतं, गाई असो किंवा म्हैस असो, कंप्लीट 9 ते 10 महिने वाट पाहायला लागत असते आपल्याला त्याची। तर बघा आता, तर हे दूध आहे, आणि जर शक्यतो गाईच्या चिका असेल तर त्याला गाईचंच दूध वापरलं तर खूप चांगलं होतं, आणि म्हशीचं चिका असेल तर म्हशीचं दूध वापरल्यावर अजून चांगलं होतं। तसंच आहे काहीसं। तर हे रात्रीचं दूध होतं, मी असंच फ्रीजमध्ये ठेवलेलं। तर हे बघा याला कशी मलई लागली। तर आता मी ती सगळी घेणार आहे काढून, आणि चीक जर करायचं असेल म्हणजे त्याला खरवस म्हणतात, आमच्याकडे चिकच म्हणतात। तर ते करायचं असेल ना, तर त्यामध्ये पाणी अजिबात टाकायला लागत नाही, दुधात कसलंच पाणी नाही टाकायचं। म्हशीचा असेल तर त्यात सपदतं, कारण तो खूप घट्ट होतो, तसं गाईच्या दुधात नाही सपदत। तर चला आपण ना यात साखर टाकून घेऊ, एवढी लागणार नाही, पण आता हे बघा एवढी साखर मी टाकली आहे, आणि आता हे चांगलं हलवून घेणार आहे आपण। तर ही साखर विरघळल्याच्या नंतर आपण त्यामध्ये चीक वतणार आहे गाईचा, आणि नंतर हे सूट आणि वेलदोड्याची पूड करून आपण त्यामध्ये टाकणार आहे। तर हे दूध ना साधारण 1 लिटर आहे, लिटरचं थोडंसं पुढं भरण, आणि हा चीक अर्धा लिटरची पिशवी आहे। तर 1.5 लिटर त्यात साखर आणि हे सगळं टाकून आपल्याला, म्हणजे लिटरच्या पुढं दूध आहे, आपल्याला 2 लिटरचा चीक होणार आहे, म्हणजे खरवस। तर आपण साखर पूर्ण बारीक करून घेतली, आणि चला आता चीक टाकून घेऊ त्यामध्ये। हे बघा गाईचा चीक असा पिवळा असतो, आणि तूपसुद्धा त्याचं पिवळंच होत असतं। ते काही हळद वगैरे टाकत नाही काही लोकांचं, बऱ्याच जणांचं मी ऐकते तुपामध्ये हळद टाकायची मग पिवळं दिसतं। अरे दिसण्यासाठी नसतं, पिवळं ते पिवळंच असतं। हे गाईचं दूध आहे, ते पिवळंच असतं आणि ओरिजिनल असतं हे। तर आपण हा चीक टाकून घेतलाय, आता आपण त्यात सुंठ आणि विलायची बारीक करून टाकणार आहे। तर बघा आता हे सगळं मिश्रण, गुळ जरा असताना तर आपल्याला हे गाळून घ्यावं लागलं असतं, पण गुळामध्ये कचरा असतो, साखरेमध्ये कसलाच कचरा नसतो, त्याच्यामुळं आपण काही हे गाळणार नाही, अगदी असंच पातेल्यातच करणार आहे। कुठल्या कुकरमध्ये कशामध्ये नाही लावणार, आणि मोठ्या आम्ही पाणी तापवतो रोज आंघोळीला, अशा पातेल्यामध्ये ठेवून शिजवणार आहे, बाहेर अगदी चुलीवरचं। आणि तुम्हाला तर माहिती आहे चुलीवरती काही करा, अगदी मिरचीचा ठेचा केला तरी खूपच छान लागत असतो, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। तर चला आता मी ना हे पाट्यावरती चांगलं बारीक करून आणते। तर हे बघा आपण ही पावडर करून आणली आहे चांगली सुठीची वेलदोड्यांची। आता ही याच्यावरती टाकून घेणार, आणि हे गाळायचं नाही, कारण गाळल्यानंतर हे सुंठ आणि हे वेलदोड्याची पावडर गाळणीत निघून येईल, म्हणून ही गाळायची नाही, हे अगदी मस्त ढवळायचं, आणि याच्यावरती झाकण ठेवून शिजायला घालायचं। आता अगदी उपवासाला सुद्धा खाता येईल असा चीक आहे हा खरवस। तर हे पाहता आपण याला शिजायला ठेवणार। तर आपण आता या पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवले, आणि हे आंघोळीचं पातेलं आहे, त्यामध्ये आपण हे भांडं ठेवणार आहे। तर आता याला परत हलवायचं नाही, कारण तो घट्ट बनतो, म्हणून ना एकदाच हलवायचं, आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आधी, आणि ह्या पाण्यावरती एक झाकण, म्हणजे तो अगदी वाफेवरती होतो। तर आता
आपला चिक जवळजवळ 2 लिटरचा असेल, त्याच्यामुळं आपल्याला 1 ते 1.5 तास याला जाळ घालणं आहे. तर चला आता आपण मस्त जाळ घालू याला आणि शिजवून घेऊ. शिजल्यानंतर हा चिक आपण पाहू कसा झाला आहे तो, म्हणजे खरवस. आता तुम्ही लोक याला खरवस म्हणता, आमच्याकडे याला चिकच म्हणतात. तर चला आता आपण चांगलं शिजवून देऊ याला. आणि हे बघा, खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपला चिक मात्र तयार झाला आहे. हे खरवस हे बघा किती छान झालंय, अगदी मस्त एकदम, खूप छान झाले. 1.5 तास शिजायला गेला. शिजल्यानंतर तो गार होऊन दिला थोडासा, नंतर तो फ्रीजमध्ये ठेवला आणि आता फ्रीजमधून काढलाय. पहा किती गठ्ठ झालाय, मस्त, खूपच छान झालेला आहे. आणि ना हे खरवस ना मला आणि अक्षयला खूप आवडतं. आमच्या अण्णांना नाही आवडत आणि सुनबाईला तर बाळ छोटा असल्यामुळं जास्त खायचं नाही आहे, पण आम्हाला दोघांना खूप आवडतं. इतकं छान लागतं ना खायला, खूप मस्त लागतं. खूपच मस्त झालं आहे बघा चवीला.